आज होणार पुन्हा पैशांचं वितरण. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी संदर्भात. काल लाडक्या बहिणींच्या खात्यावर नोव्हेंबरचे 1,500 रुपये जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि आज पुन्हा 2 जानेवारीच्या दरम्यान पैशांचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपये येणार आणि कशा पद्धतीने डिसेंबर अधिक जानेवारीचे 2 हप्ते मकर संक्रांतीच्या बोनस सणानिमित्त मिळणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम लाडक्या बहिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आत्ताची सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे मकर संक्रांती सणानिमित्त लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता कशा पद्धतीने मिळणार आणि एकूण लाभ किती मिळणार त्याच्याविषयीची डिटेल आपण अपडेट जाणून घेऊया. तर हे बघा, सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा निधी भरपूर दिवसापासून भेटलेला नव्हता, त्यामुळे यावेळी सरकारने नवीन धोरण आखलेलं आहे. आता 2 हप्ते जे आहेत ते एकत्रितरित्या वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं काल ज्याप्रमाणे 1,500 भेटले त्याप्रमाणे आज पुन्हा 3,000 रुपये जमा होणार का आणि असे मिळून टोटल 4,500 रुपये मकर संक्रांती बोनस महिलांना मिळणार का त्याच्याविषयीची डिटेल अपडेट आपण जाणून घेऊया. तर हे बघा, 100% आजपासून पुन्हा एकदा पैशांचं वितरण होण्यास सुरुवात होणार आहे. दुसरा टप्पा आपण म्हणू शकतो पैसे वितरणाचा आणि या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना 3,000 रुपये वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. कारण की आता चौथी प्रेस मीटिंग जी आहे ती पार पडलेली आहे आणि पहिल्या प्रेस मीटिंगद्वारे फक्त नोव्हेंबरचा हप्त्याचं वितरण जे आहे ते झालेलं आहे, म्हणजे 1,500 रुपयेच फक्त पाठवले होते. परंतु आता पुन्हा एकदा चौथ्या मीटिंगच्या अंतर्गत 3,000 रुपये पुन्हा पाठवण्यास सुरुवात जी आहे ती करण्यात येणार आहे. म्हणजे अगोदर 1,500 आणि आता 3,000 असे मिळून 4,500 रुपये मकर संक्रांती सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यावर पाठवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आत्ताच काही क्षणांपूर्वीच घेतलेला आहे. त्याच्याविषयी आपण डिटेल अपडेट लगेच जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे मुख्यमंत्र्यांनी चेकवर सह्या देखील केलेल्या आहेत. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे पाठवायचे, कशा पद्धतीने पाठवायचे त्याच्याविषयीचं सर्व नियोजन जे आहे ते आखलेलं आहे. बघू शकता सर्व लाडक्या बहिणी मीटिंगच्या नंतर साहेबांकडे आल्या होत्या आणि त्यांनी लगेच लाडकी बहिणींच्या संदर्भात चेक जे आहे ते मोठमोठे चेक साईन केलेले आहेत आणि या चेकवर रक्कम जी आहे ती टाकलेली आहे. 17,000 कोटींची रक्कम या चेकमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजे एवढा मोठा प्रचंड मोठा निधी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1 जानेवारी 2026साठी पाठविण्यात आलेला आहे. आणि याविषयी मुख्यमंत्र्यांचे मेन PA देखील त्यामध्ये उपस्थित होते. त्यांनी देखील सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना आम्ही याद्या लगेच त्यांनी जाहीर केलेली आहे. ती यादी आपल्याकडे आलेली आहे आणि यादी तर आपण बघूयाच, परंतु लाडकी बहिणींच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल लाडक्या बहिणींना गिफ्टचं वितरण जे आहे ते सुरू केलेलं आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून म्हणजे हप्ता वितरण करण्याच्या स्वरूपातून त्यांनी लाडक्या बहिणीसाठी नवीन याद्या जाहीर करून हप्ता वितरण करण्यास सुरुवात देखील केलेली आहे. चला तर जाणून घेऊया. आज अंतिम यादी जाहीर झालेली आहे आणि या अंतिम यादीमध्ये कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे त्याच्याविषयीची जबरदस्त अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत. आणि सर्व लाडक्या बहिणींना नवीन वर्ष सर्वात अगोदर म्हणजे शुभेच्छा. आणि आज मकर संक्रांती स्पेशल बोनस विशेष आर्थिक भेट जी आहे ती वितरित होणार आहे, त्यामुळे मकर संक्रांतीच्या देखील ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा. चला तर जाणून घेऊया प्रेस मीटिंगमध्ये कोणते ते मोठे निर्णय झालेले आहेत आणि कोणत्या त्या मोठ्या निर्णयामध्ये लाडकी बहिणींच्या अंतर्गत पैशांचं वितरण झालेलं आहे त्याच्याविषयीची संपूर्ण डिटेल अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत. तर हे बघा, हप्ता वितरण करण्यासंदर्भात 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि हा निर्णय अतिशय मोठा व जबरदस्त निर्णय ठरणार आहे. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तर या दोघांनी मिळून हे निर्णय जे ते घेतलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पैशांचं वितरण करणे देखील त्यांनी हातात घेतलेलं आहे. त्यामुळे पैसे जे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्याची यादी जाहीर झालेली आहे. चला तर वळूया पार्ट 2कडे, म्हणजेच जिल्ह्यांच्या यादीकडे, ज्यामध्ये जिल्ह्यांच्या यादीचं नाव समाविष्ट आहे. तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते देखील तुम्ही त्यामध्ये लगेच बघायचं आहे. सर्वात पहिली यादी त्यांनी जिल्ह्यांची आणि बँकांच्या 2 याद्या ज्या त्या पुरवलेल्या आहेत. या 2 याद्या आपण जाणून घेणार आहोतच. त्याच्या अगोदर मित्रांनो काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आलेल्या आहेत. ते म्हणजे आता 100% मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला म्हणल्याच्यानंतर मकर संक्रांती बोनस तर वितरित होणारच आहे, परंतु हा बोनस कशा पद्धतीने वितरित होणार आहे तर हे बघा, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे.
सर्वात महत्त्वाची घोषणा झालेली आहे महाराष्ट्र शासनातर्फे, ते म्हणजे बहिणींना 3 हप्ते जे ते जिल्ह्यानुसार वितरित केले जाणार आहेत आणि त्यामुळेच लगेच त्यांनी दुसरी जिल्ह्यांची यादी देखील जाहीर केलेली आहे आणि या जिल्ह्यांच्या यादीमध्ये एकूण 15 जिल्ह्यांचा समाविष्ट आहे. त्याच्यासोबत तुमच्या जिल्ह्यांचं नाव देखील त्यामध्ये आहे का नाही आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पैसे टाकणार ते देखील त्यांनी स्पष्टरित्या दिलेलं आहे. हे बघा, आजपासून वितरण तर सुरू झालेलं आहेच, कारण की महिला बालविकास मंत्री असतील त्यांनी देखील वितरणाचा निधीचा शुभारंभ जो केलेला आहे आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक नवीन पाऊल उचललेलं आहे. त्यांनी देखील एक 15,000 कोटींचा चेक जो तो साईन केलेला आहे आणि याच्या अंतर्गतच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते पाठवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. चला तर बघूया नेमकं लाडक्या बहिणींना एकूण रक्कम किती मिळणार. तर हे बघा, लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचा बोनसच्या स्वरूपात 4,500 रुपये जे ते वितरित केले जाणार आहेत. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहे किती रक्कम मिळणार, किती रुपये मिळणार. तर हे बघा, 4,500 रुपये जे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठविले चालू झालेलं आहे. आणि याच्या संदर्भात अगोदर विभागानुसार यादी आलेली आहे. विभागानुसार म्हणजे तुमच्या विभागाचं नाव त्यामध्ये आलेलं आहे आणि विभागातील जिल्ह्यांची यादी व्हिडिओच्या आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे अगोदर विभाग जाणून घेऊया आणि विभाग झाल्याच्या नंतर डायरेक्ट जिल्ह्यांची यादी देखील आपण जाणून घेणार आहोत. तर हे बघा, पहिला प्रशासकीय विभागाचं यादी आलेली आहे. कोकण विभाग आणि पुणे विभागामध्ये सर्वात पहिल्या दिवशी पहिल्या टप्प्याचं वितरण जे आहे ते सुरुवात केली जाणार आहे आणि कार्यवाही म्हणजेच वितरणाचा शुभारंभ याच 2 विभागापासून होणार आहे. याच्यानंतर दुसरा दिवस देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 मोठे मेन विभाग असणार आहेत. नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, हे 2 विभाग त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. आता व्हिडिओच्या पुढे आपण बाकीची माहिती पाहूयात. 3 विभागामध्ये आणि 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा निर्णय त्यांचा आलेला आहे. जिल्ह्यांची यादी पुढे डिटेल आहे. त्याच्या अगोदर ही दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते विभाग असणार. तर हे बघा, दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, हे 2 विभाग त्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. आता कार्यवाही कशा पद्धतीने होणार आहे. तर हे बघा, राज्याच्या मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास दुसऱ्या दिवशी सुरुवात होणार आहे, म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत सुरुवात होणार आहे. आता तिसऱ्या दिवशीचा टप्पा देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो आहे, कारण की तिसरा दिवस जो असणार तो महावितरणाचा मोठा दिवस त्यामध्ये त्यांनी जाहीर केलेला आहे आणि यामध्ये असणार आहेत अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. तर हे 2 मोठे विभाग तिसऱ्या अंतिम टप्प्यामध्ये असणार आहेत. हे 3ही टप्पे 1 ते 2 दिवसाच्या अंतरावर केले जाणार आहेत आणि कार्यवाही त्यामध्ये काय होणार. तर जेवढ्या लाडक्या बहिणी राहिल्या असतील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते करण्यात येणार आहे. काही तांत्रिक अडचण असेल तरी ते अडचणीवर मात करून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले न्यूजमध्ये देखील आलेलं आहे. लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 3,000 रुपये तर मिळणारच आहेत. DBTचे सुद्धा आदित्य तटकर यांनी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आणि त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारे जानेवारीचा हप्ता देखील मिळणार आहे. तो जानेवारीचा हप्ता किती असेल तर तो 1,500, म्हणजे असे मिळून एकूण 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये DBT केली जाणार आहेत. अशा पद्धतीच्या सूचना आदिती ताई तटकरे मॅडमनी दिलेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं आज ओरिजिनल माहिती आपल्याकडे आलेली आहे. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार त्याच्याविषयीची ओरिजिनल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हे बघा, यामध्ये ओरिजिनल माहिती अशी आलेली आहे. आज पैसे तर वितरित होणार आहेत आणि प्रत्येक महिन्याचा लाभ म्हणजे 1,500 रुपये, नोव्हेंबरचे 1,500, डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500, तर असे मिळून 4,500 रुपयाचे ते थेट बँकेमध्ये DBT केली जाणार आहे. ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत आणि वय 21 ते 65 वर्ष आहे आणि उत्पन्न 2.5 लाखापेक्षा आहे, अशा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जिल्ह्यानुसार पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे. म्हणजे एकूण 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी आज 17 ते 18 जिल्ह्यामध्ये जे आहे ते पैशांचं वितरण होणार आहे. एकूण 17 जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोतच, परंतु त्याच्या अगोदर लाभ कशा पद्धतीने वितरित होणार ते जाणून घेऊया. तर हे बघा, DBTद्वारे तुम्हाला सर्वात अगोदर मेसेज जे आहे ते पडणार आहेत. मुख्यमंत्री स्वतः DBTचं बटन दाबणार आहेत आणि DBTचं बटन दाबलं की तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी शेवटची पत्रकार परिषद घेऊन ती यादी यांच्याकडे हस्ते केलेली आहे आणि तीच यादी आपण व्हिडिओच्या आता लगेच बघूया. त्या काय कुठल्या प्रकारचा उशीर न करता मुख्यमंत्र्यांनी कोणती यादी नेमकं दिलेली आहे आणि त्या यादीनुसार लाडक्या बहिणींना 2 यादी दिल्या आहेत. एक गिफ्टची यादी आणि दुसरी असणार आहे ती लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातची यादी. तर या 2 याद्या आपण लगेच मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेल्या आहेत. त्या याद्या आपण जाणून घेऊया. तर आज त्या यादीच्या अंतर्गतच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि लाडक्या बहिणी प्रचंड खुश
खुश होणार आहेत मकर संक्रांती सणानिमित्त. आणि यादी पाहिल्याच्यानंतर तुमच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील अशा पद्धतीने आज जिल्ह्यांच्या अनुसार टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा हे तीनही टप्पे नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की पहिल्या टप्प्यानुसार 1,500, दुसऱ्या टप्प्यानुसार 1,500, तिसऱ्या टप्प्यानुसार मकर संक्रांती स्पेशल बोनस त्याच्यानुसार 1,500 असे मिळून 4,500 रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित जे आहे ती केली जाणार आहे. चला तर आता डायरेक्ट अगोदर बँकांची यादी बघूया आणि बँकांची यादी एकदा पाहिली की मग लगेच जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊया. हे बघा, तर पहिली यादी असणार आहे सर्व सरकारी गव्हर्नमेंट शासकीय बँकांची. जेवढ्या शासकीय बँका असतील तर त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्यामध्ये पहिली बँक आलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्यानंतर दुसरी बँक आलेली आहे बँक ऑफ महाराष्ट्र. तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. चौथी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. पाचवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक. आणि सहावी बँक आहे कॅनरा बँक. तर या जेवढ्या शासकीय बँका आहेत तर या बँकेमध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे जिल्ह्यांच्या अनुसार म्हणजे कोणते जी पुढं आपण जिल्ह्यांची यादी बघणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादीनुसार त्याचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. दुसरी यादी आहे मित्रांनो ज्या प्रमुख खाजगी बँका आहे जसे की असेल HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक. तर दुसऱ्या यादीमध्ये या बँकेच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. ज्या की प्रमुख शासकीय खाजगी बँका आहेत. शासकीय नाही म्हणता येणार परंतु प्रमुख खाजगी बँका आहेत. त्याच्यानंतर तिसरी यादी असणार आहे इतर पेमेंट्स बँक म्हणजे ज्या थोड्याशा छोट्या व लहान बँका आहेत त्या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते तिसऱ्या टप्प्यामध्ये किंवा तिसऱ्या यादीच्या अंतर्गत केलं जाणार आहे. त्यामध्ये असणार आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर या बँकेमध्ये तिसऱ्या यादीच्या अनुसार तिसऱ्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. आता आपल्याकडे आलेली आहे जिल्ह्यांची यादी. अतिशय लेटेस्ट व नवीन जिल्ह्यांची यादी आलेली आहे. 2-2 जिल्ह्यांची आपण नावं बघूया. त्या अनुक्रमेच पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे जे जिल्हे आपण अगोदर सांगितलेले आहे त्या जिल्ह्यामध्ये अगोदर पैशांचं वितरण होणार. जे आपण जिल्हे नंतर सांगणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये नंतर पैशांचं वितरण जे आहे ते होणार. तर त्या पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया. तर हे बघा, सर्वात अगोदर वितरणाची सुरुवात होणार आहे ती म्हणजे नांदेड आणि बीडपासून. कारण की या दोन जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून पैशांचं वितरण जे आहे ते काही झालं नव्हतं आणि त्या कारणास्तवच या दोन जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे वितरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. याच्यानंतर पुढील 2 जिल्हे असणार आहेत ते म्हणजे बुलढाणा आणि वाशिम. या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते झालं नव्हतं आणि त्या कारणास्तव या जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे जे ते म्हणजे आज पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. त्याच्यानंतर दुसरे 2 जिल्हे असणार आहेत ते म्हणजे परभणी आणि हिंगोली. या 2 जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते भरपूर दिवसापासून रखडलेलं होतं. त्यामुळे त्याच्यानंतर म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण होणार आहे परभणी आणि हिंगोलीमध्ये. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत छत्रपती संभाजीनगर आणि जालना. या 2 जिल्ह्यामध्ये भरपूर दिवसापासून पैसे जे ते पडत नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, परंतु आता तो प्रॉब्लेम जो आहे तो दूर करण्यात आलेला आहे आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढील 2 जिल्हे आलेले आहेत ते म्हणजे नंदुरबार आणि जळगाव. या 2 जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, परंतु आज अखेर तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे की त्याच निर्णयाच्या अंतर्गत त्याच्यानंतर असणार आहेत आज नंदुरबार आणि जळगावमध्ये देखील पैशाचं भरपूर प्रमाणात वितरण जे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढील 2 जिल्हे आहेत मित्रांनो सातारा आणि सांगली. या ठिकाणी भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत ते बाहेर काढण्यात आलेल्या होत्या, परंतु आज ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्या तशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर जे ते केले जाणार आहेत. याच्यानंतर पुढील 2 जिल्हे असणार आहेत सिंधुदुर्ग आणि पुणे. या 2 जिल्ह्यामध्ये देखील DBT माध्यमाद्वारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. कारण की दोनही महत्त्वपूर्ण व मोठे जिल्हे आहेत आणि यामध्ये भरपूर लोकसंख्या असल्यामुळे यामध्ये देखील लवकरात लवकर वितरणाची सुरुवात जी आहे ते करणार आहेत. त्याच्यानंतर पुढील 2 जिल्हे आहेत मित्रांनो रायगड आणि रत्नागिरी. या 2 जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते अतिशय वेगाने केलं जाणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जे ते ट्रान्सफर झाले नव्हते, त्यामुळे त्याच कारणास्तव या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर केले जाणार आहेत. त्याच्यानंतर असणार आहेत पुढील 2 जिल्हे ते म्हणजे ठाणे आणि पालघर. तर या
2 जिल्ह्यामध्ये देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जो आहे तो केला जाणार आहे. कारण की या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या भरपूर आहे तशी पण, आणि त्याच्यानंतर असणार आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, आणि त्याच्यानंतर लास्ट जिल्हे असणार आहेत मित्रांनो परभणी, हिंगोली, सोबतच नाशिक आणि धुळे, त्याच्यानंतर नंदुरबार आणि जळगाव, आणि मेन म्हणजे त्याच्यानंतर असणार आहे वाशिम, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, आणि त्याच्यानंतर असणार आहेत वर्धा आणि भंडारा. तर या जिल्ह्यामध्ये देखील भरपूर दिवसापासून पैसे आले नव्हते, आणि सर्वात मोठं वितरण असणार आहे तिसऱ्या दिवशी, ते म्हणजे यवतमाळ अधिक नागपूर. हे 2 अतिशय मोठे जिल्हे आहेत, आणि या जिल्ह्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणी वितरणाची प्रतीक्षा ज्या आहेत त्या करत आहेत असं समजलेलं आहे. त्यामुळे शेवटी म्हणजे महावाटपच्या दरम्यान या 2 जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या 2 दिवस धडाधड पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला इतरही जिल्हे, सर्व जिल्ह्यांच्या याद्या पण तुम्हाला दिलेली आहेच, आणि अशा या याद्या महत्त्वपूर्ण यादी नक्कीच ठरणार आहे. या यादीसोबत तुम्हाला मित्रांनो लाडकी बहिणींचे पैसे तर मिळणारच आहेत यादीनुसार, परंतु आता उशीर होणार नाही. आता डायरेक्ट या 17 जिल्ह्यांच्या यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेजसुद्धा नक्कीच पडून जाणार आहेत. आणि लाडक्या बहिणीसाठी आता उशीर नाही, आता फक्त पैसे असं देखील मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि याच्या अंतर्गतच महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी नवीन गिफ्टची यादी देखील महिला व बालमंत्री आदित्य तटकरे यांच्याकडे दिलेली आहे. नवीन लाभार्थी यादी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये ज्या महिलांना गिफ्ट मिळणार अशा लाडक्या बहिणींसाठी आजपासून पैसे वितरणाची सुरुवात देखील त्यामध्ये झालेली आहे, आणि त्याच्या अंतर्गतच तुम्हाला गिफ्ट मिळणार आहेत. काही ते 3 नवीन गिफ्ट कोणते असतील तर हे बघा. सर्वात प्रथम म्हणजे लाडक्या बहिणींना सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत पहिलं गिफ्ट वितरण होणार आहे. 15,000 रुपयांची नवीन सिलाई मशीन त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. यासाठीचे अर्ज देखील येत्या 1 तारखेपासून म्हणजे 1 जानेवारीपासून यामध्ये अर्ज सुरू होणार आहे शिलाई मशीन वितरणासंदर्भात. त्याच्यानंतर दुसरा गिफ्ट मिळणार आहे मोफत सिलिंग फॅन. घरामध्ये उन्हाळा तर आता येणार आहेच मित्रांनो, थंडी संपत आलेली आहे आणि उन्हाळा येणार आहे, त्यामुळे सिलिंग फॅन जो आहे तो त्याचं देखील वितरण लाडक्या बहिणींसाठी केलं जाणार आहे. तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणीसाठी मोफत प्रेशर कुकर. हे देखील वेळेची व इंधनाची बचत करण्यासाठी हे देखील लाडक्या बहिणीसाठी गिफ्ट म्हणून मुख्यमंत्र्यांतर्फे वितरण करण्यात येणार आहे. आणि या सर्वांविषयीची अर्जाची प्रक्रिया जी ती लवकरच सुरुवात सुद्धा केली जाणार आहे. काही क्षणांपूर्वी लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा झालेली आहे, आणि या मोठ्या घोषणेच्या अंतर्गत तुम्हाला रेशन कार्डवर नवीन लाभाचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. ती म्हणजे चांगल्या दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी तुम्हाला मिळून जाणार आहे. कशा पद्धतीने मिळणार तर हे बघा, तुमच्या जवळच्या रेशन कार्डामध्ये याच्याविषयीचे नवीन अपडेट देखील येणार आहेत, आणि वाटप जे ते सणासुदीच्या निमित्त मोफत लाभाचं वितरण जे ते तुमच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. आणि सर्वात मोठी अपडेट म्हणजे महिलांना आता मकर संक्रांती सणानिमित्त 21 रुपयांचं बोनसचं वितरण देखील लवकरच केलं जाणार आहे. हा बोनस किती मिळणार तर 21 रुपयांचा हा बोनस असणार आहे. महिलांसाठी हा 21 रुपयाचा बोनस सण आनंदात साजरा करण्यासाठी वितरित करण्यात येणार आहे. आणि अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला. भेटूया परत पुन्हा नवीन अपडेट्स सोबत.